श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्री गुरुचरित्र इसवी सनाच्या 14व्या शतकात नृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिला. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची पद्धत आहे. त्याचप्रमाणे वाचन आणि पारायण करणे गरजेचे आहे, असे स्वतः गुरुचरित्रकार सांगतात. या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर व नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ 7 दिवसांच्या सप्ताहातच किंवा 3 दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. श्री गुरुचरित्र 7 दिवसात वाचायचे असल्यास दर दिवशी वाचण्यासाठी असलेल्या 53 अध्याय पोथीतील क्रम पुढील प्रमाणे आहे. मित्रांनो, पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय वाचावे. दुसऱ्या दिवशी 10 ते 21 अध्याय वाचावेत. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचावेत. चौथ्या दिवशी 30 ते 35 हा अध्याय वाचावा. पाचव्या दिवशी 36 ते 38 अध्याय वाचावे. 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचावेत. 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचावेत. श्री गुरुचरित्र वाचनासाठी उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून बसावे. वाचन सुरू असताना अखंड दीप असावा. सप्ताह सुरुवातीपासून संपेपर्यंत तुपाचा दिवा असावा. श्री गुरुचरित्र 3 दिवसात वाचायचे असल्यास पहिल्या दिवशी 24 अध्याय पूर्ण व दुसऱ्या दिवशी 37 अध्याय पूर्ण व तिसऱ्या दिवशी 53 अध्याय पूर्ण असा क्रम ठेवावा. एका दिवसात समग्र श्री गुरुचरित्र वाचणारेही साधक आहेत. पोथी वाचताना गुरुवारी मृतसंजीवनीचे अध्याय वाचू नये. सर्वसाधारणपणे श्री गुरुचरित्र वाचनाचा प्रारंभ शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी, कारण शुक्रवार हा श्रीपाद श्री वल्लभ यांचा निजानंद गमनाचा दिवस असतो. अन्यथा भक्तिभावाने केव्हाही वाचले तरी काही हरकत नाही. मुहूर्तवार बघण्याची काही गरज नाही. मात्र पोथी वाचताना सोवळे जरूर पाळावेत. सप्ताहाच्या 7 दिवसाचा व्रतस्थपणा पदरात पडण्यासाठी समाराधना 8व्या दिवशी करणे योग्य. अंतःकरण वाचता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. सप्ताह करण्यासाठी एकांत स्थळ निवडावा. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ नये. वाचनासाठी नेहमी दत्तमूर्तीसमोर पूर्वाभिमुख व उत्तराभिमुख बसावे. दत्तमूर्ती नसल्यास पाटावर संपूर्ण अक्षता ठेवून त्यावर एक सुपारी ठेवावी आणि तिथे महाराजांचे आवाहन करावे. सोबत आपल्या उजव्या बाजूला एक रिक्त आसनही अंतरून ठेवावे. सप्ताह वाचण्यापूर्वी विधियुक्त संकल्प सोडावा. सप्ताह कालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. सप्ताह केवळ हविष्णात घ्यावे. हविष्णान म्हणजे दूध, भात, मीठ, तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य. साखर घ्यावी, गूळ घेऊ नये. गव्हाची पोळी, चपाती, तूर, साखर खाता येते. सप्ताहात 7 दिवस नित्यनेमाने प्रातःकाळी काकड आरती, संध्याकाळी प्रदोष आरती व रात्री शेषारती करावी. दुपारच्या महापूजेत पोथीची पूजा करताना शक्य असेल तर महानैवेद्यात घेवड्याची भाजी असावी. रात्री देवाच्या सान्निध्यातच चटईवर अथवा धाबळीवर पांढऱ्या कपड्यावर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे, म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी, शक्यतर 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरत्या करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी करावी. विशिष्ट संकल्पनेच्या पूर्ततेसाठी श्री गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चितच फलदायी ठरते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.